पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशी वाराणसी येथे निर्माण केलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात मूक धरणे आंदोलन करण्यात आले। अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील हजारो मंदिरांचा स्वतः पुढाकार घेऊन जीर्णोद्धार केला होता। त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करून तेथे घाट, धर्मशाळा तसेच नक्षत्रांची उभारणी केली। असं अमूल्य ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन करण्याऐवजी बुलडोझरच्या माध्यमातून तो उद्ध्वस्त केला जात असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या घटनेचा निषेध करताना हा प्रकार म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। उत्तर प्रदेश सरकारने मणिकर्णिका घाट पूर्ववत बांधावा तसेच अहिल्यादेवी होळकर आणि गंगा मातेची प्रतिमा असलेली मणी पूर्वीप्रमाणे पुन्हा उभारावी अशी ठाम मागणी या मूक धरणे आंदोलनातून करण्यात आली। आज महाविकास आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात मूक धरणे आंदोलन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अंबादास दानवे, नितीन पवार, महेंद्र रमंडलवाल, गणेश रोडगे, बाबासाहेब तांबे, मुरलीधर तांबे, विजय तांबे, विनोद सोनवणे, दिलीप प्रिठे, सदाशिव तांबे आदी समाजातील सर्व वर्गातील लोकांनी मूक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते।